तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. स्वतःच्या मुलाला अख्खं जग जरी दोषी ठरवत असेल तरी त्याच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या चुकांवर आपली आई पांघरून घालत असते. पोरगं लाख चुका जरी करत असेल तरी आपल्या आईसाठी पोरगं हे सोन्यासारखंच असतं. पण आंध्र प्रदेशमध्ये अगदी याच्या विरुद्ध प्रकार घडलाय. एका आईने आपल्या मुलाच्या सतत गैरवर्तनाला कंटाळून त्याचा जीव घेतलाय. आईला तिच्या या कृत्यामध्ये तिच्या बहिणीने देखील साथ दिली होती. या सगळ्यांनी मिळून त्या मुलाच्या शरीराचे तब्बल 5 तुकडे केले होते आणि 3 पोत्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट सुद्धा लावली होती. स्वतःच्या मुलासोबत त्या आई इतकी क्रूर का वागली, तिच्या मुलाने असा कुठला गुन्हा केला होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या कथेला. आंध्र प्रदेशमध्ये प्रकाशम जिल्ह्यात कंब गावामध्ये 57 वर्षाची लक्ष्मीदेवी आपल्या 35 वर्षाचा मुलगा श्यामप्रसाद याच्यासोबत राहायची. श्यामप्रसाद एक साफसफाई कामगार होता. श्यामप्रसादची वयाची तिशी उलटली होती तरीही तो अजून अविवाहित होता आणि या गोष्टीला कारण होतं त्याचं विकृत वागणं. हा श्यामप्रसाद भलताच विकृत होता. तो दिसला की त्याच्या घराशेजारच्या महिलाही त्याच्यापासून 4 हात लांब असायच्या. लक्ष्मीदेवी याच्या अश्लील वागण्याला कंटाळली होती, पण इतकं दिवस त्याचं सगळं वागणं सहन करणं हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली होती. लक्ष्मीदेवी हिनं नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं आणि श्यामप्रसाद अजून जास्त शिफारला गेला होता. त्याचे गैरवर्तन इतके वाढले होते, लक्ष्मीदेवी काय अख्खं गाव त्याला कंटाळलं होतं. शिवाय या सगळ्यांमध्ये भर म्हणजे श्यामप्रसादला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या आहारी गेला की तो कुठल्याही महिलेच्या अंगावर हात टाकायचा. आणि असंच 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्याम दारू पिऊन आपल्या मावशीकडे बेंगलोरला गेला होता. तिथं दारूच्या नशेत त्याने आपल्याच मावशीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने याआधीही हैदराबाद येथील आपल्या मावशीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा ही गोष्ट लक्ष्मीदेवीला समजली तेव्हा तिची तळपायची आग मस्तकात गेली होती आणि तिने श्यामप्रसादच्या या चुकीची भयंकर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेला 2 दिवस झाले होते. त्यानंतर कंबमच्या स्थानिक लोकांना नाल्यामध्ये 3 पोती तरंगताना दिसतात आणि त्यातून भयंकर दुर्गंधही येत होता. स्थानिक लोकांनी लगेचच पोलिसांना ही गोष्ट सांगितली होती. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पोत्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळून आले आणि ते तुकडे दुसरे कोणाचे नसून श्यामप्रसादचेच होते. श्यामप्रसादने त्याच्या गैरवर्तनाची हद्दच पार केली होती आणि श्यामच्या या सततच्या चुकांपासून लक्ष्मीदेवीला कायमची मुक्ती हवी होती. म्हणून लक्ष्मीदेवीने आपल्या बहिणी आणि नातेवाईकांसोबत मिळून एक कट रचला होता. 13 फेब्रुवारी रोजी श्यामने जेव्हा आपल्या मावशीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो घरी परतला तेव्हा लक्ष्मीदेवीने त्याची कोराडीच्या धारदार पात्याने हत्या केली होती आणि त्याचे 5 तुकडे केल्यानंतर त्याच आईने ओळखीच्या असलेल्या रिक्षाचालकाची मोहनची मदत घेतली होती. ते तुकडे 3 पोत्यांमध्ये भरून कंब गावातील एका नाल्यामध्ये ते फेकून दिले होते आणि घरी येऊन आपला श्यामप्रसाद गायब झालाय अशी बोंबाबोंब सुरू केली होती. जेव्हा आपला डाव उघडा पडला असं कळताच मोहन, लक्ष्मीदेवी आणि तिच्या बहिणी फरार झाल्या. पोलिसांना सुरुवातीला ही त्यांच्या संपत्ती वादातून झाल्याचं वाटलं, पण जेव्हा अधिक तपास केला तेव्हा वेगळं सत्य समोर आलं होतं. पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची खोलामध्ये जाऊन तपासणी करत आहेत. सध्या पोलिसांनी त्यांना फरार घोषित. अशा प्रकारे या गोष्टीचा इथे अंत होतो आणि यासोबतच मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.